नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंग यूट्यूब चॅनलवरती। मागील व्हिडिओमध्ये आपण विवाहाचा परिचय, विवाहाची व्याख्या, विवाहाची वैशिष्ट्ये व विवाहाचे आस्पेक्ट्स म्हणजे काय पैलू व त्यानंतर विवाहाचे फायदे हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे टाइप्स ऑफ मॅरेज, विवाहाचे प्रकार, जे प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात। हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे जो 5 मार्काला किंवा जर LAQ म्हणजे लॉन्ग आन्सर क्वेश्चन मध्ये जर बघायला गेलो तर 15 मार्काला हमखास विचारला जाणारा टॉपिक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघूया विवाहाचे प्रकार। विवाहाचे एकूण 2 प्रकार पडतात। पहिला आहे मोनोगॅमी, दुसरा आहे पॉलिगॅमी। मोनोगॅमी म्हणजे एक पत्नी विवाह, पॉलिगॅमी म्हणजे बहुपती किंवा बहुपत्नी विवाह। मोनोगॅमी मध्ये पहिला प्रकार कुठला आहे? मोनोगॅमी म्हणजेच काय? एक पत्नी विवाह। मोनोगॅमी मध्ये एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यात विवाह होत असतो। मोनोगॅमी म्हणजेच काय? एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील विवाह म्हणजे काय? मोनोगॅमी किंवा एक पत्नी विवाह। बहुपती किंवा बहुपत्नी विवाह म्हणजेच पॉलिगॅमी विवाह म्हणजे काय? तर एकाच वेळी एका व्यक्तीचे एकाहून अधिक जोडीदार असतात अशा विवाहाला पॉलिगॅमी म्हणजेच बहुपत्नी विवाह असे म्हटले जाते। काय आहे बहुपती बहुपत्नी विवाह? बहुपती बहुपत्नी विवाह म्हणजेच काय? एकाच वेळी एका व्यक्तीचे एकाहून अधिक जोडीदार असतात अशा विवाहाला बहुपती किंवा बहुपत्नी विवाह म्हणजेच पॉलिगॅमी असं म्हणतात। पुढे आपण बघूया एक पत्नी म्हणजेच काय? तर मोनोगॅमी ह्याचे प्रकार। मोनोगॅमीचे एकूण 2 प्रकार हे पडत असतात। पहिला आहे सिरियल आणि दुसरा आहे स्ट्रेट। मोनोगॅमीचे एकूण 2 प्रकार, पहिला आहे सिरियल, दुसरा आहे स्ट्रेट। सिरियल म्हणजे काय? पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर, पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोट म्हणजे काय? डिवोर्स झाल्यानंतर विवाह करू शकतात। विवाह झाला असेल तर अशा पद्धतीच्या विवाहाला काय म्हणतात? सिरियल मॅरेज असं म्हणतात। म्हणजेच काय? पत्नीचा मृत्यू झाला असेल किंवा डायव्हर्स झाला असेल, घटस्फोट झाला असेल, त्यानंतर आपण सदरील व्यक्ती विवाह करू शकतो अशा प्रकारच्या विवाहाला सिरियल टाइप ऑफ मॅरेज म्हणजेच काय? सिरियल पद्धतीचा विवाह असं म्हटलं जात असतं। उदाहरणार्थ काही पाश्चिमात्य देश म्हणजेच ज्या देशांमध्ये एखाद्या पुरुषाला त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करता येते, बरोबर? एखाद्या पुरुषाला त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करता येते अशा पद्धतीच्या विवाहाला काय म्हणतात? सिरियल असं म्हणत असतात। पुढे बघूया आपण स्ट्रेट। स्ट्रेटमध्ये काय असतं? पती पत्नी दोघांनाही पुनर्विवाह करण्याची परवानगी नसते। स्ट्रेटमध्ये काय असतं? पती आणि पत्नी दोघांनाही पुनर्विवाह करण्याची परवानगी नसते। उदाहरणार्थ काही पारंपरिक समाज ज्यामध्ये पुन्हा विवाह करण्यास परवानगी नसते। जरी जोडीदाराचा मृत्यू झाला किंवा घटस्फोट झाला असेल तरी जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीस पुन्हा विवाह करण्यास परवानगी नसते। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते विवाहाचे मोनोगॅमी मधील 2 प्रकार। पहिला कुठला होता? सिरियल आणि दुसरा होता तो म्हणजे स्ट्रेट। पुढे आपण बघूया बहुपती म्हणजेच काय? पॉलिगॅमी विवाहाचे प्रकार। पॉलिगॅमी विवाहाचे एकूण 3 प्रकार पडत असतात। पहिला आहे पॉलिगॅमी म्हणजेच काय? बहुपत्नी, दुसरा आहे पॉलिअँड्री म्हणजेच काय? बहुपती, तिसरा आहे ग्रुप मॅरेज म्हणजे काय? समूह विवाह ज्याला म्हटलं जात असतं। पहिला आहे पॉलिगॅमी, दुसरा आहे पॉलिअँड्री, तिसरा आहे ग्रुप मॅरेज। पॉलिअँड्री म्हणजेच काय? बहुपत्नी विवाह म्हणजेच काय? एक पुरुष त्याच्या अनेक पत्नी असतात किंवा एक पुरुष किती? तर एकाहून अधिक स्त्रियांशी लग्न करतो अशा विवाहाला काय म्हणतात? बहुपत्नी विवाह। एक पुरुष एकाहून अधिक स्त्रियांशी लग्न करत असतो अशा प्रकारच्या विवाहाला बहुपत्नी विवाह असं म्हटलं जात असतं। उदाहरणार्थ मुस्लिम जमाती व श्रीलंकामधील नागा जमाती यांमध्ये अशा प्रकारचा विवाह हा बघायला मिळत असतो। एका पुरुषाचा 2 किंवा अधिक स्त्रियांशी विवाह
बहुपत्नी विवाहामध्ये हा होत असतो. पुढे आपण बघूया बहुपती विवाह. पुढे आपण काय बघूया? बहुपती विवाह. बहुपती विवाहाला इंग्रजीमध्ये पॉलिएंड्री असं म्हणत असतात. बहुपती विवाहात एक स्त्री व अनेक पुरुष, म्हणजेच काय, एक स्त्री असते, तिचे अनेक पती असतात. उदाहरणार्थ टोळा जमात. एका स्त्रीचा 2 किंवा अधिक पुरुषांशी विवाह असणे यालाच काय म्हणतात? पॉलिएंड्री, म्हणजेच काय, बहुपती विवाह असं म्हणतात. पुढील प्रकार बघूया, तो म्हणजे समूह विवाह, ज्याला ग्रुप मॅरेज असं म्हणतात. समूह विवाहामध्ये अनेक पुरुष, अनेक स्त्रिया एकत्र येतात आणि विवाह करतात. उदाहरणार्थ आफ्रिकन आणि न्यू गिनी सिटी. यामध्ये काय होत असतं? अनेक स्त्रिया आणि अनेक पुरुष एकमेकांशी विवाह करतात. अशा प्रकारच्या विवाहाला ग्रुप मॅरेज, म्हणजेच काय, समूह विवाह असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते विवाहाचे प्रकार. एकूण विवाहाचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे पॉलिगायनी, दुसरा आहे पहिला आहे मोनोगॅमी, दुसरा आहे पॉलिगॅमी. व सदरील टॉपिक हा तुम्हाला 5 मार्काला हमखास तुमच्या परीक्षेमध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असेल किंवा सोशिओलॉजी असेल, ANM साठी असो, JNM साठी असो अथवा BSc नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असो, हा टॉपिक विचारला जात असतो. तर ह्या टॉपिकचं महत्त्व तुम्ही लक्षात घेऊन सदरील टॉपिकचे नोट्स तुम्ही काढा आणि पाठांतरावरती भर द्या. ओके, थँक्यू.